इंटरॅक्शन ऑफ जीन म्हणजे काय? आपण मागच्या लेक्चरमध्ये जे बघितलं मग ते कोडॉमिनन्स असेल किंवा इनकम्प्लीट डॉमिनन्स असेल, तर कोडॉमिनन्स किंवा इनकम्प्लीट डॉमिनन्स हे मेंडेलच्या लॉजच्या अगेन्स्ट होतं. म्हणजे मेंडेलचे लॉज फॉलो न केलेले काही एक्झाम्पल्स आहेत, त्याच्यापैकीच कोडॉमिनन्स आणि इनकम्प्लीट डॉमिनन्स. तशाच प्रकारचं मेंडेलियन प्रिन्सिपल्स फॉलो न करणारे काही जेनेटिक इंटरॅक्शन्स आहेत आणि त्याच्यापैकी आपल्याला जे अनेक आहेत मग त्याच्यामध्ये कॉम्प्लिमेंटरी इंटरॅक्शन, सप्लिमेंटरी इंटरॅक्शन, एपिस्टॅसिस वगैरे वगैरे वगैरे. तर त्याच्यापैकी आपल्याला फक्त 2 इंटरॅक्शन बघायचे आहेत. पहिला जो आहे तो सप्लिमेंटरी इंटरॅक्शन ऑफ जीन, की ज्याच्यामध्ये आपल्याला कोट कलर मध्ये बघायचा रॅबिटमध्ये, त्याचं एक्झाम्पल आहे. आणि दुसरं जे आहे ते कॉम्प्लिमेंटरी इंटरॅक्शन ऑफ जीन आणि त्याचं जे एक्झाम्पल आहे ते फ्लॉवर कलर इन स्वीट. तर इंटरॅक्शन ऑफ जीन म्हणजे काय? पाठीमागच्या काही मेंडेलियन प्रिन्सिपल्समध्ये आपण बघितलं होतं की जे 2 पेरेंटल जीन्स आहेत ते पेरेंटल जीन्स स्वतःच एक कॅरेक्टर कंट्रोल करतात. म्हणजे कॅपिटल टी कंट्रोल्स टॉलनेस आणि स्मॉल टी कंट्रोल्स डॉर्कनेस. म्हणजे कॅपिटल टी स्मॉल टी एकत्र आला की त्याच्यापासून टॉल प्लांट होईल, किंवा स्मॉल टी एकत्र आला की त्याच्यापासून डॉर्क प्लांट. किंवा 2 वेगवेगळ्या कॅरेक्टरचे जर जीन्स घेतले म्हणजे कॅपिटल आर आणि कॅपिटल टी, तर टॉल प्लांट विथ राऊंड शेप ऑफ द शीड्स अशा प्रकारचे कॅरेक्टर मिळतात. परंतु काही अशा प्रकारचे एक्झाम्पल्स नंतर शोधले गेले की ज्याच्यामध्ये ज्या वेळेला 2 वेगवेगळे जीन्स येतात एकत्र, त्यावेळेला ते स्वतःचं कॅरेक्टर विसरून तिसरंच कॅरेक्टर कंट्रोल करतात. ज्या वेळेला 2 वेगवेगळे जीन्स सेपरेट असल्यानंतर त्यांचे कॅरेक्टर कंट्रोल करतात आणि एकत्र आला की ऑल टुगेदर डिफरंट कॅरेक्टर कंट्रोल करतात. म्हणजे हे जे काही 2 जीन्स आहेत ना, ह्या 2 जीन्स मधला जो संबंध आहे त्या संबंधाला म्हटलं जातं इंटरॅक्शन ऑफ जीन्स. ओके, द फेनॉमेनॉन ऑफ 2 or more genes affecting the expression of each other in various ways in the development of a single character of an organism is known as genetic interaction. म्हणजे ज्या प्रोसेसमध्ये 2 किंवा जास्त जीन्स एकमेकाच्या कॅरेक्टरला एक्सप्रेस करू देत नाहीत आणि ऑल टुगेदर दोन्ही एकत्र येऊन वेगळ्याच प्रकारचं कॅरेक्टर कंट्रोल करतात ना, त्यावेळेला त्याची इंटरॅक्शन आहे त्याला आपण जेनेटिक इंटरॅक्शन म्हणतो. मोस्ट ऑफ द कॅरेक्टर्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर कंट्रोल्ड, इन्फ्लुएन्स्ड अँड गवर्न्ड बाय द कोलॅबोरेशन ऑफ सेव्हरल डिफरंट जीन्स. आणि मग असे अनेक जीन्स जे शरीरातले कुठल्याही प्राण्याच्या शरीरातले असे अनेक जीन्स एकत्र येतात आणि त्याच्यापासून वेगवेगळ्या प्रकारचे पॅटर्न जन्माला येतात. Mendel and other workers assumed that characters are governed by single genes, but later it was discovered that many characters are governed by 2 or more genes. मेंडेलच्या मध्ये प्रत्येक कॅरेक्टर हे एका जीननी कंट्रोल केलं जातं, परंतु नंतरच्या डिस्कवरी मात्रांमध्ये असं दिसून आलं की अनेक वेगवेगळे जीन्स एकत्र येतात आणि वेगळ्याच प्रकारचं कॅरेक्टर कंट्रोल करतात. Such genes affect the development of concerned characters. आणि हे जेनेटिक इंटरॅक्शन जे आहेत ना, हे जेनेटिक इंटरॅक्शन झाल्यामुळं मेंडेलचा जो काही 3:1 रेशो आहे किंवा मेंडेलचा 9:3:3:1 जो हा जो डायब्रेड रेशो आहे ना, तो रेशो मॉडिफाय होतो. आता हा जो रेशो आहे हा रेशो सप्लिमेंटरी इंटरॅक्शनमध्ये मेंडेलचा डायब्रेड रेशो मॉडिफाय जो झाला आहे तो 9:3:4. म्हणजे 9:3:3:1 पाहिजे होता, तो मॉडिफाय झाला 9:3:4. आणि कॉम्प्लिमेंटरी इंटरॅक्शनमध्ये जो मेंडेलचा डायब्रेड रेशो होता 9:3:3:1 तो इथं मॉडिफाय झाला 9:7. तो मॉडिफाय कसा झाला ते आपण बघूया. सुरुवातीला आपण बघतो सप्लिमेंटरी इंटरॅक्शन. तर सप्लिमेंटरी इंटरॅक्शन म्हणजे काय? त्याचा जो काही रेशो आहे मॉडिफाईड रेशो तो आहे 9:3:4. इन सप्लिमेंटरी जेनेटिक इंटरॅक्शन द डॉमिनंट अलील ऑफ द वन ऑफ द 2 जीन गव्हर्निंग अ कॅरेक्टर प्रोड्युसेस अ फिनोटायपिक इफेक्ट. म्हणजे सप्लिमेंटरी इंटरॅक्शन मध्ये जो काही डॉमिनंट जीन आहे ना, तो डॉमिनंट जीन स्वतःचा कॅरेक्टर एक्सप्रेस करतो, परंतु जो रेसेसिव्ह जीन आहे ना, त्या रेसेसिव्ह जीनला जर त्याचं कॅरेक्टर एक्सप्रेस करायचं असेल तर डॉमिनंट जीनची मदत लागते. म्हणजे सप्लिमेंटरीच्या शब्दामध्येच आहे की सप्लिमेंट एकाला दुसऱ्याची सप्लिमेंट लागते पण दुसऱ्याला पहिल्याची सप्लिमेंट लागत नाही. म्हणजे 2 जीन आहेत इथं की ज्याच्यामध्ये इंटरॅक्शन आहे. समजा ए जीन आणि बी जीन आहे, तर ए जीन स्वतःचं कॅरेक्टर कंट्रोल करतो, परंतु बी जीनला जर का स्वतःचं कॅरेक्टर जर एक्सप्रेस कंट्रोल करायचं असेल ना, तर ए ची मदत लागते. म्हणून बी ला ए ची सप्लिमेंट लागते. बी इज डिपेंडिंग अपॉन ए बट ए इज नॉट डिपेंडिंग अपॉन बी. ही जी इंटरॅक्शन आहे ना, म्हणजे इथं
एका जीनवरती दुसरा अवलंबून आहे, परंतु त्या पहिल्या जीनवरती दुसरा अवलंबून नाही आहे, लक्षात. त्यामुळं इथं ज्या प्रकारची इंटरॅक्शन आहे ना, त्या प्रकारच्या इंटरॅक्शनला म्हटलं जातं सप्लिमेंटरी इंटरॅक्शन. हाऊ युअर डॉमिनंट अलील ऑफ द अदर जीन डज नॉट प्रोड्यूस अ फेनोटाइपिक इफेक्ट ऑन इट्स ओन. म्हणजे एक कॅरेक्टर एखादं कॅरेक्टर एक्सप्रेस करायचं असेल तर एका जीनला दुसऱ्या जीनची मदत लागते, परंतु दुसरा जीन हा इंडिपेंडेंट आहे. म्हणजे इथं एकालाच फक्त मदत लागते, दुसऱ्याला मदत लागत नाही. आणि मग ही ज्या प्रकारची इंटरॅक्शन आहे ना, त्याला आपण म्हणतो सप्लिमेंटरी इंटरॅक्शन. बट व्हेन इट इज प्रेझेंट विथ द डॉमिनंट अलील ऑफ द फर्स्ट जीन इट मॉडिफाईज द फेनोटाइपिक इफेक्ट ऑफ द प्रोड्यूस दॅट जीन. म्हणजे काय थोडक्यात तर तुमच्या लक्षात येईल, इथं हा एक ए जीन आहे आणि हा दुसरा बी जीन आहे. ओके, ए जीनला जर काय ए कॅरेक्टर कंट्रोल करायचं असेल तर त्याला बी ची गरज नाही. ओके, परंतु बी जीनला बी कॅरेक्टरला जर कंट्रोल करायचं असेल तर त्याला कोणाची मदत लागते, ए. म्हणजे इथं बी जीन हा ए जीनवरती अवलंबून आहे, परंतु ए जीन हा बी जीनवरती अवलंबून नाही. मग अशा प्रकारची जी इंटरॅक्शन आहे ना, त्या प्रकारची इंटरॅक्शनला म्हणतो आपण सप्लिमेंटरी इंटरॅक्शन. ओके, तर ही सप्लिमेंटरी इंटरॅक्शन नेमकी काय आहे, ती जी काय बघायची आपल्याला, ती कोट कलर इन रॅबिट मध्ये आपल्याला बघायची. ओके, एक्झाम्पल आहे कोट कलर इन रॅबिट. ओके, आता इथं आपण बघूया, when a black rabbit is crossed with a albino rabbit. ओके, त्याचा जो काही जीनोटाइप आहे ब्लॅक रॅबिट इज क्रॉस्ड विथ अल्बिनो रॅबिट. इथं येईल कॅपिटल सी स्मॉल ए क्रॉस्ड विथ स्मॉल सी कॅपिटल ए. ओके, दुसरं याचे गॅमेट्स येतील कॅपिटल सी स्मॉल ए क्रॉस्ड विथ स्मॉल सी कॅपिटल ए. F1 जनरेशन येईल कॅपिटल सी कॅपिटल ए स्मॉल ए. ओके, दिस इज पेरेंट 1, दिस इज P1 genotype. Okay, this is P1 gametes and this is F1 generation. Okay, आता ही जी काही F1 जनरेशन जे आहे, या F1 जनरेशनचं ज्यावेळेला आपण सेल्फ क्रॉस करू, आता त्याच्यापूर्वी तुमच्या हे लक्षात पाहिजे की इथं हा जो काही सी जीन आहे, दिस सी जीन इज रिस्पॉन्सिबल फॉर ब्लॅक कलर. ओके, and gene A is responsible for yellow color. ओके, आता ज्या वेळेला इथं C is responsible for कॅपिटल सी इथं आहे, म्हणजे हा काय करतो, ब्लॅक कंट्रोल करतो, आणि इथं कॅपिटल जीन आहे A, परंतु हा येलो कंट्रोल करतो. परंतु येलो कलर जर काय तयार करायचा असेल तर ए जीनला कोणाची मदत लागते, ए जीनला मदत लागते सी जीनची. ओके, म्हणजे या ठिकाणी इथं कसं आहे, ए जीन रिक्वायर्स द हेल्प ऑफ कॅपिटल सी जीन. म्हणजे इथं कॅपिटल सी असेल तरच ए येलो कलर कंट्रोल करतो, अदरवाइज सी कंट्रोल्स ब्लॅक अँड ए इज कलरलेस. म्हणजे सी कॅपिटल सी नसेल तर मात्र हा ए कलरलेस होतो, तो पिवळा कलर तयार करू शकत नाही. तर हे झाले गॅमेट्स. ओके, तर आपण बघूया इथं, आता हे झालं. आता याच्यामध्ये आपल्याला काय बघायचं आहे, दिस इज अगवटी. आता अगवटी पॅटर्न म्हणजे काय, अगवटी पॅटर्न कलर म्हणजे जंगली कलर. आता याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की याचा ज्यावेळेला आपण इन ब्रीडिंग करू किंवा सेल्फ क्रॉस करूया, सेल्फ क्रॉस म्हणजे काय, F1 क्रॉस्ड विथ F1 म्हणजेच अगवटी क्रॉस्ड विथ अगवटी.
दिस इज P2, दिस इज P2 जीनोटाइप. आता याचं गॅमेट जीनोटाइप कोणता आहे? कॅपिटल C स्मॉल c कॅपिटल A स्मॉल a क्रॉस्ड विथ कॅपिटल C स्मॉल c कॅपिटल A स्मॉल a. ओके, आता याचे आपल्याला गॅमेट्स बघायचे. ओके, आता हेच आपण डिटेलमध्ये बघू. ओके, अगौटी क्रॉस्ड विथ अगौटी. ओके, कॅपिटल C स्मॉल c कॅपिटल A स्मॉल a क्रॉस्ड विथ कॅपिटल C स्मॉल c कॅपिटल A स्मॉल a. ओके, याचे गॅमेट्स किती पडणार आहेत? आता 4 गॅमेट्स. कोणते? कॅपिटल C कॅपिटल A, कॅपिटल C स्मॉल a, स्मॉल c कॅपिटल A आणि स्मॉल c स्मॉल a क्रॉस्ड विथ कॅपिटल C कॅपिटल A, नंतर कॅपिटल C स्मॉल a, नंतर स्मॉल c कॅपिटल A आणि स्मॉल c स्मॉल a. ओके, याचा युनिट्स स्क्वेअर करूया. आता आपण एका बाजूला फिमेलचे गॅमेट लिहूया. कॅपिटल C कॅपिटल A, कॅपिटल C स्मॉल a, स्मॉल c कॅपिटल A आणि स्मॉल c स्मॉल. टॉपला आपण मेलचे गॅमेट लिहूया. कॅपिटल C कॅपिटल A, कॅपिटल C स्मॉल a, स्मॉल c कॅपिटल A आणि स्मॉल c स्मॉल a. आत्ता आपण हे जे काही मेल आणि फिमेल गॅमेट आहेत त्या मेल आणि फिमेल गॅमेटचा क्रॉस करून या ठिकाणी 16 कॉम्बिनेशन लिहित आहोत. ओके, तर हे जे काही 16 रकाने आहेत या 16 रकान्यामध्ये आपण लिहितोय 16 कॉम्बिनेशन्स. आपल्याला 16 कॉम्बिनेशन मिळतील. तर ह्या 16 कॉम्बिनेशन मध्ये आपण बघूया की इथं ओके, तर इथं एक कॅपिटल C आणि एक कॅपिटल आहे, त्यामुळे हा जो पॅटर्न आहे हा पॅटर्न झाला अगौटी पॅटर्न. ओके, हा पॅटर्न जिथं जिथं कॅपिटल C आणि कॅपिटल A आहे ते सगळे अगौटी, म्हणजे हा अगौटी पॅटर्न, हा अगौटी पॅटर्न, हा अगौटी पॅटर्न. आता ह्या 9 कॉम्बिनेशन मध्ये तुम्हाला दिसेल की इथं एकूण 9 कॉम्बिनेशन मध्ये अगौटी पॅटर्न आहे. दुसरे जे काही 3 आहेत ते 3 तुम्हाला ब्लॅक पॅटर्न दिसतील. ओके, इथं ब्लॅक, दिस इज ऑल्सो ब्लॅक, दिस इज ऑल्सो ब्लॅक. ओके, आता हे 3 ब्लॅक का, तर ह्या तिन्हीमध्ये C जीन इज रिस्पॉन्सिबल फॉर ब्लॅक कलर. कारण अगौटी कलर तयार करायचा असेल तर A आणि C कॅपिटल लागतात किंवा डॉमिनेट लागतात. या तिन्हीमध्ये तुम्हाला A रेसेसिव्ह दिसतो, त्यामुळे तिथं येलो कलर येणार नाही, आणि येलो कलर नसल्यामुळे C ने काय कोणता कलर कंट्रोल केला? ब्लॅक कलर कंट्रोल केला. ओके, आता हे जे काही 4 आहेत हे 4ही तुम्हाला दिसतील, दे आर अल्बिनो. ओके, दिस इज अल्बिनो म्हणजे पांढरा कलर, दिस इज अल्बिनो, दिस इज अल्बिनो, दिस इज अल्बिनो. म्हणजे ह्या 4ही कॉम्बिनेशन मध्ये तुम्हाला दिसेल की इथं जो काही A आहे, A इज रिस्पॉन्सिबल फॉर कंट्रोलिंग येलो कलर, परंतु A ला जर काय येलो कलर तयार करायचा असेल तर त्याला C लागतो, कलर बेस लागतो किंवा ब्लॅक कलरचा जीन लागतो, म्हणजेच तो कॅपिटल C लागेल, पण तो इथं नाही आहे. त्यामुळं A न येलो कलर तयार केला नाही, त्यामुळं इथं स्मॉल c स्मॉल c स्मॉल c स्मॉल c स्मॉल c स्मॉल c स्मॉल c
त्यामुळे ह्या चारही कॉम्बिनेशनमध्ये ब्लॅक तयार करणारा कॅपिटल सी जीन नाही आहे आणि त्यामुळं हे कलरलेस होतं आणि येलो पण नाही आहे, कारण काय एला येलो कलर तयार करण्यासाठी सी जीनची गरज लागते. म्हणजे इथं जे काही ए आणि सीची जी इंटरॅक्शन आहे ना, त्या इंटरॅक्शनमध्ये तुमच्या लक्षात येईल की इथं सी जीन नसल्यामुळं ए फेल्स टू प्रोड्यूस येलो कलर, म्हणून हे 4 अल्बिनो. त्यामुळे झालं कसं इथं द रेशो इज मॉडिफाईड. द रेशो इज मॉडिफाईड. आता याच्यामध्ये मॉडिफाईड रेशो किती आला? अगौटी ॲज टू ब्लॅक ॲज टू अल्बिनो. हा रेशो किती येतो? दिस रेशो हॅज मॉडिफाईड टू 9:3:4. ओके. आणि हा जो काही मॉडिफाईड जो रेशो आहे, हा मॉडिफाईड रेशोलाच म्हटलं जातं सप्लिमेंटरी इंटरॅक्शनचा रेशो. आणि हे जे 2 जीन्स आहेत, जीन सी आणि जीन ए, याला म्हटलं जातं सप्लिमेंटरी जीन. आणि त्या दोघांमधली जी इंटरॅक्शन आहे, त्या दोघांमधली जी इंटरॅक्शन आहे, त्या इंटरॅक्शनला म्हटलं जातं सप्लिमेंटरी इंटरॅक्शन. ओके. मगाच्या एक्झाम्पलमध्ये आपण बघितलं की मेंडेल्स जो काही डायहायब्रिड रेशो होता 9:3:3:1, हा सप्लिमेंटरी इंटरॅक्शनमध्ये मॉडिफाय झाला 9:3:4. आणि आता जे आपण बघतो ते कॉम्प्लिमेंटरी इंटरॅक्शन किंवा कॉम्प्लिमेंटरी जीन्स. तर सप्लिमेंटरीमध्ये काय होतं? सप्लिमेंटरी जीन्समध्ये काय होतं? तर एक जीन म्हणजे कॅपिटल ए जीन हा कॅपिटल सी वरती अवलंबून होता, परंतु सी हा ए वरती नव्हता. म्हणून तिथं फक्त एकाला दुसऱ्याची गरज होती, दुसऱ्याला मात्र पहिल्याची गरज नव्हती. म्हणून तो जो रेशो होता तो रेशो मॉडिफाय झाला. आता ज्या प्रकारची इंटरॅक्शन बघतो त्याला आपण कॉम्प्लिमेंटरी इंटरॅक्शन म्हणतो. आणि ही जी काही कॉम्प्लिमेंटरी इंटरॅक्शन आहे, या कॉम्प्लिमेंटरी इंटरॅक्शनमध्ये जे बघायचं आहे की जिथं 2 जीन्स आहेत आणि हे जे काही 2 जीन्स आहेत, these 2 genes are C आणि P genes. ओके. आता हा जो काही C जीन आणि P जीन जो आहे, हा C जीन आणि P जीन हा एकमेकावरती अवलंबून आहे. सप्लिमेंटरीमध्ये एक जीन दुसऱ्यावरती अवलंबून होता, परंतु दुसरा जीन हा पहिल्यावरती अवलंबून नव्हता. त्यामुळे तिथे एकालाच गरज लागायची होती. आता इथं मात्र कंडिशन कशी आहे? हिअर इथं तुमच्या लक्षात येईल की इथं जे काही 2 जीन्स आहेत ना, याच्यामध्ये तुम्हाला इथं जीन सी आणि जीन पी आहे, हे 2 जीन्स आहेत. इथं ज्या प्रकारची कॉम्प्लिमेंटरी इंटरॅक्शन आहे, ओके. सप्लिमेंटरी इंटरॅक्शन मध्ये काय होतं? सप्लिमेंटरी इंटरॅक्शन मधला होता जीन सी आणि जीन ए, आणि जीन ए ला सी ची गरज लागत होती. इथं जे 2 जीन्स आहेत ना, इथं जे 2 जीन्स आहेत ते कोणते आहेत? सी आणि पी. इथं मात्र सी पी वरती अवलंबून आहे आणि पी सी वरती अवलंबून आहे. म्हणून इथं दोघं एकमेकावरती अवलंबून आहे, म्हणून याला म्हटलं जातं कॉम्प्लिमेंटरी टू इच अदर. म्हणून या दोघांच्या मधली जी रिॲक्शन आहे ना, इंटरॅक्शन जी आहे ना, त्याला म्हटलं जातं कॉम्प्लिमेंटरी इंटरॅक्शन. ओके. आणि हे जे 2 जीन्स आहेत ना, हे 2 जीन्स आहेत, त्याला आपण म्हणतो कॉम्प्लिमेंटरी जीन्स. ओके. आता कॉम्प्लिमेंटरी जीन मध्ये आपण बघितलं की सप्लिमेंटरी जीन मध्ये काय होता? मेंडेल्स डायहायब्रिड रेशो विच वॉज 9:3:3:1 that was modified into 9:3:4. आणि इथं मात्र तो रेशो किती मॉडिफाय होतोय? 9:7. तर हा 9:7 रेशो कसा मॉडिफाय झालाय ते आपण बघूया. ओके. तर इथं व्हाईट, आता जे काही एक्झाम्पल आहे ते एक्झाम्पल जे बघणार आहे आपण, कॉम्प्लिमेंटरीचं एक्झाम्पल बघतोय तो फ्लॉवर कलर इन स्वीट पी प्लांट. ओके. आता इथं लक्षात येईल तुमच्या फ्लॉवर कलर इन स्वीट पी प्लांट. तर इथं कोणता जीन आहे? हिअर जीन कॅपिटल सी. व्हेन अ व्हाईट फ्लॉवर्ड स्वीट पी प्लांट इज क्रॉस्ड विथ अनदर व्हाईट फ्लॉवर्ड स्वीट पी प्लांट, त्याचा जीनोटाइप कोणता आहे? कॅपिटल सी स्मॉल पी. ओके. आणि दुसरा व्हाईट फ्लॉवर्ड प्लांट कुठले? स्मॉल सी कॅपिटल पी. आता याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की जीन कोणकोणते आहे? सी. ओके. सी जीन. ओके.
The gene C is there. C gene is responsible for formation of a color base. Okay, color base. आणि P gene is responsible for purple colored pigment. म्हणजे इथं जे दोन जीन्स आहेत, कलर बेस असेल तरच पर्पल पिगमेंट तयार होतोय. म्हणजे नुसता कलर बेस असून पण उपयोग नाही. आणि पी जीन म्हणजे कलर बेस असेल आणि पी जीन असेल म्हणजे सी जीन आणि पी जीन असेल तर काय होणार आहे, पर्पल कलर येतो इथं. आणि समजा पी नसेल तर पर्पल पिगमेंट नाही म्हणून व्हाईट, आणि सी नसेल तर पर्पल पिगमेंट असून उपयोग नाही आहे. पर्पल कलर तयार करण्यासाठी पी जीनला कलर बेसची पण गरज आहे. त्यामुळे इथं हे जे दोन्ही जीन्स आहेत ना, दीज टू जीन्स, हे दोन्ही जीन्स आहेत ना, हे एकमेकावरती अवलंबून आहेत. ओके, म्हणून ह्या दोन्हीतले इंटरॅक्शन जे आहे ना त्याला आपण म्हणतो कॉम्प्लिमेंटरी इंटरॅक्शन. तर याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की हे दोन्ही जीन्स एकमेकावरती अवलंबून आहे. सी जीन रिस्पॉन्स टू डेव्हलप अ पर्पल कलर, सी जीन रिक्वायर्स द पर्पल पिगमेंट म्हणून पी जीन. आणि पी जीनला जर पर्पल कलर तयार करायचा असेल तर सी जीन लागतोच, म्हणजेच कलर बेस लागतो. तर नेमकं इथं काय होतं बघा, व्हेन अ व्हाईट फ्लॉवर, आता हे व्हाईट काय तर याच्यामध्ये कलर बेस आहे पण पर्पल पिगमेंट नाही. आणि हे व्हाईट फ्लॉवर व्हरायटी काय तर याच्यामध्ये पर्पल पिगमेंट आहे पण कलर बेस नाही. स्मॉल सी म्हणजे कलर बेस नाही. तर हे दोन्ही ज्यावेळेला एकत्र येतात त्यावेळेला त्याच्यापासून काय तयार होणार आहे, कॅपिटल सी स्मॉल सी कॅपिटल पी स्मॉल पी. इथं हा जीनोटाइप दिसेल तर इथं तुम्हाला दिसेल की इथं कॅपिटल सी आहे म्हणजे कलर बेस आहे आणि कॅपिटल पी आहे म्हणून इथं पर्पल पिगमेंट आहे, म्हणून हे पर्पल फ्लॉवर. आता ज्यावेळेला याचं सेल्फ फर्टिलायझेशन होईल, आता याचं सेल्फ फर्टिलायझेशन होणार म्हणजे काय होणार, याचं सेल्फ फर्टिलायझेशन म्हणजेच काय, क्रॉस्ड विथ F1 म्हणजेच पर्पल क्रॉस्ड विथ पर्पल. ओके, काय असणार आहे, कॅपिटल सी स्मॉल सी कॅपिटल पी स्मॉल पी क्रॉस्ड विथ कॅपिटल सी स्मॉल सी कॅपिटल पी स्मॉल पी. ओके, याचे गॅमेट्स कोणते पडतील, कॅपिटल सी कॅपिटल पी कॅपिटल सी स्मॉल पी, नंतर स्मॉल सी कॅपिटल पी आणि स्मॉल सी स्मॉल पी क्रॉस्ड विथ, याचे 4 गॅमेट्स पडणार आहेत अशाच प्रकारचे. ओके, आता हे जे काही 4 गॅमेट्स आहेत हे 4 गॅमेट्स इथे लिहिलेले आहेत. हियर देयर इज अ कॅपिटल सी कॅपिटल पी कॅपिटल सी स्मॉल सी कॅपिटल पी आणि स्मॉल सी स्मॉल पी. तसंच इथं कॅपिटल सी कॅपिटल सी स्मॉल सी कॅपिटल पी आणि स्मॉल सी स्मॉल पी. तर इथं तुम्हाला दिसेल की अशा प्रकारचे इथं एकूण कॉम्बिनेशन जे मिळाले आपल्याला ते कॉम्बिनेशन मिळालेले आहेत 16. ओके, तर याचा क्रॉस केल्यानंतर इथं काय कॅपिटल सी कॅपिटल पी. तर इथं अशा प्रकारचे 16 कॉम्बिनेशन मिळाल्यानंतर इथं पर्पल 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 असे एकूण 9 कॉम्बिनेशन मध्ये आपल्याला दिसेल द जीनोटाइप इज. आता ह्या 9 कॉम्बिनेशन मध्ये कमीत कमी एक सी आणि एक पी हा डॉमिनंट आहे. त्यामुळे इथं काय होणार आहे, हियर सी आणि पी दोन्ही असल्यामुळे, सी असल्यामुळे कलर बेस आणि पी असल्यामुळे पर्पल पिगमेंट. त्यामुळे इथं पर्पल कलर फ्लॉवर दिसतात. आता हे जे काही बाकीचे दिसतात, हा एक तुम्हाला दिसेल हा व्हाईट आहे, हा व्हाईट आहे आणि हा पण व्हाईट आहे. हे 3 व्हाईट का तर इथं पर्पल पिगमेंट नाही, स्मॉल पी त्यामुळे पर्पल पिगमेंट नाही पण कलर बेस आहे. आणि कलर बेस असून उपयोग नाही, कलर जर तयार करायचा असेल तर पिगमेंट पण लागतो. त्यामुळे हे 3 व्हाईट दिसतील. आणि इथं हे 4 व्हाईट काय लाईक दिस 1 2 3 4. ओके, हे 4 व्हाईट काय म्हणजे हे 3 पण व्हाईट आहेत आणि हे 4 पण व्हाईट का तर याच्यामध्ये पर्पल पिगमेंट आहे पण कलर बेस नाही. म्हणजे कलर बेस का नाही, स्मॉल सी स्मॉल सी स्मॉल सी स्मॉल सी स्मॉल सी स्मॉल सी आणि स्मॉल सी. इथं कलर बेस नाही आहे पण पिगमेंट आहे. परंतु आपल्याला माहिती आहे की पिगमेंट तयार करायचं असेल, पर्पल पिगमेंट तयार करायचं असेल तर नुसतं कॅपिटल पी असून उपयोग नाही, तिथं कॅपिटल सी पण लागतो. त्यामुळे होणार काय, या 4 मध्ये सुद्धा कलर कुठला आला, व्हाईट. म्हणजे एकूण व्हाईट किती झाले, 1 2 3 4 5 6 7. ओके, तर इथं तुम्हाला दिसेल एकूण 9 पर्पल दिसतील आणि 7 व्हाईट दिसतील. आणि हा जो रेशो आहे तो रेशो किती झाला मग. ओके, पर्पल किती आले, पर्पल ॲज टू व्हाईट रेशो आला 9:7. ओके, हा जो रेशो आहे यालाच म्हटलं जातं मेंडेल्स डायहायब्रिड
modified ratio due to the complementary interaction of gene, and that complementary interaction of gene results into the modified ratio 9:7. Okay.